परमपूज्य मोठी आई बापू सुचितदादा नंदाई यांना माझा साष्टांग नमस्कार। तसेच 2012 साली मी वडगाव केंद्रामध्ये उपासनेला आले। सौ जयश्री देशपांडे यांनी मला अगोदर उपासनेची सर्व माहिती सांगितली। त्यांच्यामुळे ह्या उपासने केंद्रात मला बापू समजू शकले। 2014 साली अनिरुद्ध पौर्णिमेला बांद्र्यासाठी मी निघाले होते। आदल्या दिवशीच आमच्या इथं केंद्रात अनिरुद्ध पौर्णिमा साजरी झाली। अनिरुद्ध पौर्णिमा साजरी झाली त्यावेळी प्रत्येकाने आप्याचा प्रसाद आणला होता। मग माझी मुलगी दादरला असल्यामुळे त्यातला मी मुलगीलाही थोडासा प्रसाद घेतला। त्या दिवशी आम्ही सत्संग केला, हरिनामाचा गजर केला, सर्व काही उपासना संपली। दुसऱ्या दिवशी मला परत गावी जायचं होतं। माझ्या वडिलांचे केस पेपर घेऊन मला परत माझ्या भावाला मुंबईला द्यायचे होते। मी गावाकडे गेले तर माझी बस चुकली। बस चुकल्यानंतर मला वडगावला यायला खूप वेळ झाला। वेळ झाल्यानंतर इतक्यात आमच्या शेजारचा एक मुलगा आला। तो म्हटला, काकी आज तुम्ही इकडे कसं काय आलाय कोरेगावला? मी त्यांना म्हटलं आपांची कागदपत्र न्यायला आले होते। तर ते म्हणायला लागले, मी वडगावला निघालोय, तुम्ही येता का? मी आले। मग त्यांच्या 4 व्हीलरमधून मी आले आणि अवघ्या 15 मिनिटात मी अगदी माझा पुतण्या, माझा मुलगा, मी 15 मिनिटात कसं काय एवढ्या जलद जेवण केलं। 4-5 माणसांचं मी जेवण केलं, मुलगीला आणि खाऊ करून घेतला। अगदी 15 मिनिटात सगळं काही मी आवरलं आणि ट्रेनला सह्याद्रीने जायचं ठरवलं। पण काय झाला चमत्कार काय माझं मला समजेना। मला घरात थांबावंसं वाटेनच। 6:30च्या दरम्यान मी घरातून बाहेर निघाले। ट्रेनचा पास वगैरे काही काढला नव्हता, रिझर्वेशन नव्हतं, काही नव्हतं। मग कोल्हापूरमध्ये आल्यानंतर महालक्ष्मी लागली होती। महालक्ष्मी लागल्यानंतर म्हटलं सह्याद्रीनं राहू दे, आपण महालक्ष्मीनेच जाऊया। मग महालक्ष्मी ट्रेनमध्ये बसलो। ट्रेनमध्ये बसल्यानंतर जागा वगैरे सगळी मला अगदी व्यवस्थित मिळाली। आणखीन मला त्या डब्यात बसावंसंच वाटेना। मी आमच्या मुलग्याला म्हटलं, नाही आपण पुढच्या डब्यात बसूया। अगदी 7-8 डबे सोडले आणि त्या पुढच्या डब्यात बसलो। तर तिथं काही मला अशी खाली जागा मिळाली नाही, वरती जागा मिळाली। मुलगा म्हटला, मी येतच नाही, तुझं तू जा, एवढ्या लांब तू चालत आणली, सोजं केवढा आहे, मी काय येणार नाही। मी म्हटलं तुला यायचं असलं तर ये, नाही तर राहू दे। म्हणून मी ट्रेनमध्ये चढले। ट्रेनमध्ये चढल्यानंतर मुलगाही बसला। मग लवकर निघाल्यामुळं आम्ही काही म्हणजे घरी जेवण करून गेलो नव्हतो, डबा घेऊन गेले होते मी। ट्रेनमध्ये डबा उघडला, डबा खायला सुरुवात केली। डबा खाऊन संपतोय तोपर्यंत आमच्या ट्रेनमध्ये बालाजीहून एक सातारची 10 जोडपी आली होती। त्यातले एक सावंतवीरा म्हणून जोडपं होतं। ते साधारण वय त्यांचं 35 वर्ष होतं। आणखीन त्यांना थोडीशी अगोदर चक्कर आली, नंतर त्यांना सौम्य अटॅक आला। सौम्य अटॅक आल्यानंतर त्यांच्या मांडीवरती एक मुलगी होती, छोटी मुलगी होती। त्यांची बायको रडायला लागली, सगळी रडायला लागली। म्हणजे असं समजतच नव्हतं की आता काय करायचं। मग तोपर्यंत लगेच ट्रेन ही बंद पडली तिथेच। त्यांना अटॅक ही जोरात आला, ट्रेन पण बंद पडली। बराच वेळ ट्रेन बंद पडली। मग माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे उदी आहे, मासिक आहे, आपण त्यांना उदी थोडीशी लावावी। मग उदी लावता मला असं वाटलं की आपल्याकडे आप्याचा पण प्रसाद आहे। मग मी तो उदीत थोडासा एक कण होईल एवढा आप्याच्या प्रसादाचा घेतला, त्यांच्या कपाळाला पण लावली आणि ओठावरती पण ठेवली। मासिक होतं ते त्यांच्या मांडीवर दिलं। मासिक मांडीवर ठेवल्यानंतर त्यांच्याबरोबर दुसरं एक जोडपं होतं। त्या लेडीज मला म्हणाल्या, ए बाई तू काय डॉक्टर आहेस काय, तू इथं काय करायला लागल्यास? पण मला इतकं अस्वस्थ होत होतं की त्यांची मुलगी, बायको सगळीच रडत होती। मग मी म्हटलं बघूया माझे बापू काही तर करतील असा मला ठाम विश्वास होता। म्हणून मी त्यांना हरिनाम सारखं घेत राहिले, हनुमान चालीसा म्हणू लागले, सारखं माझं हे चालूच होतं। मग मी ते मासिक मांडीवर ठेवल्यानंतर ती दुसरी एक लेडीज होती, त्यांनी ते मासिक फेकून दिलं। मला म्हणायला लागले, तू काय जादू टोना करायला लागलेस, तू तुझ्या जागेवरती जाऊन बस। मी माझ्या जागेवरती जाऊन बसले। थोड्या वेळाने ट्रेन सुरू झाली। ट्रेन सुरू झाल्यानंतर आणखीन परत जोरात त्यांना दुसरा अटॅक आला। दुसरा अटॅक त्यांना ज्यावेळी आला त्यावेळी स्वतः माझे बापूच तिथं आले आणि मला ते पेशंट म्हणायला लागलं की
हिथं आत्ता माझ्याजवळ समोर कोण उभा होतं? मग मी म्हटलं कोण नाही. तुमच्याबरोबर कोण कोण आले? मी म्हटलं माझा मुलगा आणि पुतण्याच आले. पुन्हा आणि पेशंटनी डोळे पूर्ण झाकले. पुन्हा आणि ट्रेन बंद पडली. मग प्रत्येकजण म्हणत होतं की आता कराड आले, आणखीन तुम्ही कराडमध्ये हे करा. तर ते पेशंट काही ऐकायलाच तयार नाही. आम्ही काय म्हणजे हे करणार नाही, आमच्या फॅमिली डॉक्टरांच्याकडेच आम्ही हे करणार. मग नंतर ते पेशंटाला थोड्या वेळानं ज्यावेळी जाग आली त्यावेळी त्या पेशंटनी मला पुन्हा विचारलं की तुमच्याबरोबर आता एक काळी पॅन्ट, पांढरा शर्ट आणि हातात कडं होतं, तो माणसानं मला गोळी दिलेली आहे आणि तो माणूस कुठं गेला? मी म्हटलं माझ्याबरोबर कोणी नाही, फक्त माझा मुलगाच आला आहे. तर ते म्हणायला लागले नाही. त्यांची बायको म्हटली अहो तुम्हाला स्वप्न पडलं असेल. तर ते म्हणाले नाही. त्यांनी पूर्ण तोंड आ करून दाखवलं तर खरोखर त्यांच्या जिभेखाली गोळी होती. मग त्यावेळी मला ज्यावेळी बापू तिथं आले होते त्यावेळी अशी मोठीशी सावट आणि अंगावर माझ्या शहारे आले आणि मला सारखा असा भास होत होता की इथं कोणीतरी उभा राहिलेला आहे. पण त्यावेळी दुसरं कोण नव्हतं, हा माझा सद्गुरूच होता. आणि हे फक्त माझे बापूच शक्य करून दाखवतात. अशक्याचं शक्य करून दाखवणारा हा फक्त माझा सद्गुरूच आहे. आणि माझी एकच इच्छा होती, बापूंचं दर्शन, हा एवढाच माझा ध्यास होता. बापू शेवटपर्यंत माझा ध्यास आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वास, एवढंच ध्येय हे करून मी बापूंच्या दर्शनाला गेले होते. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.